श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नमः श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने सविलास महामोह ग्राह ग्रासैक कर्मणे तत्पादांबुर्भद्वन्द्व सेवा निर्मलचेतसां सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते. आत्मस्वरूपाचा विचार करत असताना आत्मस्वरूप हे शून्यही नाही आणि त्याचप्रमाणे परोक्षही नाही. तर ते साक्षात यत् साक्षात अपरोक्षम ब्रह्म. कारण त्या आत्मस्वरूपाला ब्रह्माला असत मानलं तर स्वतःही असत होईल. म्हणून जरी आत्मस्वरूप वेद्य नाही झालं तर देखील आपलं अस्तित्व जे आहे हे मानलंच पाहिजे. मग ते आत्मस्वरूप कसं आहे तर त्याला ईदृकही म्हणता येत नाही आणि तादृकही म्हणता येत नाही. मग ईदृक आणि तादृक शब्दाचा अर्थ पाहिला आपण म्हणजे विषय करता येत नाही. इंद्रियांच्या द्वारा ज्याचा विषय होतं त्याला ईदृक किंवा तादृक म्हणता येईल, पण हे ईदृकही म्हणता येत नाही, तादृकही म्हणता येत नाही. मग पहिल्यांदा ईदृक म्हणजे काय आणि तादृक म्हणजे काय याचा विचार आपण पाहिला. अक्षानं विषय ईदृक. जो इंद्रियांचा विषय होतो, प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय होतो, त्याला ईदृक असं म्हटलं. परोक्ष तादृक उच्यते. आक्ष्णा पर इति परोक्ष. जे आपल्या दृष्टीसमोर नाही त्याला म्हणतात परोक्ष, त्याला तादृक असं म्हणतात. आत्मा जो आहे विषयी अक्ष विषय न. आत्मा विषयी आहे, विषय नाही, सर्वांचं प्रकाशन करणारा आहे. म्हणून हा इंद्रियांचा विषय नाही. स्वत्वात अस्य परोक्षता न. आणि हा परोक्षही नाही. का परोक्ष नाही त्याचं कारण सांगितलं तर स्वत्वात स्वतः आपलं स्वरूपच आहे. आपण आपल्याला कधी परोक्ष आहे का? नाही. आपण नित्य आपल्याला अपरोक्ष आहे. म्हणून म्हणतात स्वत्वे न परोक्षत्वाभावात तादृक्त्वम न. मग आता किदृक असा प्रकारचा प्रश्न केला होता. तर मग कशा स्वरूपाचा आत्मा आहे म्हणजे कशा स्वरूपाचा आहे हे सांगताना आत्मा वेद्य होईल असं त्याच्यात मनामध्ये होतं. परंतु ते आत्मस्वरूप म्हणजे वेद्यही नाही आणि प्रत्यक्षही नाही आणि परोक्षही नाही. परोक्ष का प्रत्यक्ष का नाही? इंद्रियांचा विषय नाही म्हणून प्रत्यक्ष नाही. परोक्ष का नाही तर ते आपलं स्वरूपच आहे. जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला विषय होत नाही. म्हणून किदृक म्हणत असताना विषय रूपाने जर होत नसेल तर मग अर्थात दुसरा पक्ष कोणता आहे? शून्य रूप. मग ते आत्मतत्व शून्य आहे का? तरी शून्यम तर शून्य आहे का? द्वितीयम. दुसरा जो पक्ष शिल्लक राहील अवशिष्ट फलदर्शन व्याजेन. तर याद्वारा फल काय आहे तर स्वयंप्रकाशत्व. आत्मतत्वाचं ज्ञान होत नाही. याद्वारा आत्मतत्वाचं पहिल्यांदा अपरोक्षत्व सांगून तो आत्मा हा स्वयंप्रकाश आहे हे फल दर्शन फल जे आहे हे फल दाखवण्याच्या निमित्तानं त्याचं उत्तर परिहार करतात की आत्मतत्व हे शून्य नाही. तर ते अपरोक्षत्वानं स्वयंप्रकाश अशा स्वरूपाचा आहे. अयम अवेद्यहापि अपरोक्ष हा अपरोक्ष रूप आहे म्हणूनच त्याला स्वयंप्रकाश असं म्हणतात. अर्थात स्वयंप्रकाशत्वाचं लक्षण केलं की जो ज्ञानाचा अविषय असून ते आपलं अपरोक्ष रूप आहे. मग आता इंद्रियजन्य ज्ञान विषयत्वाचा अभाव असूनही हा अपरोक्ष रूप आहे त्याला स्वयंप्रकाश असं म्हणतात. घटपटादी पदार्थही अपरोक्ष होतात की नाही? अपरोक्ष होतात. परंतु ते घटपटादी पदार्थ इंद्रियजन्य ज्ञानाचे विषय आहेत. परंतु आत्मा मात्र इंद्रियजन्य ज्ञानाचा विषय न होता अपरोक्ष रूप आहे आणि म्हणून घटाहून भिन्न आहे, स्वयंप्रकाश आहे. आता हे स्वयंप्रकाशत्व सिद्ध करण्याकरता अनुमानाचा प्रयोग म्हणजे अनुमानाचा प्रयोग केला जात आहे. अनुमान कथन केले जात आहे. अनुमान आहे आत्मा स्वप्रकाश संवेद कर्मता अंतरेण अपरोक्षत्वात संवेदनवत. आत्मा स्वयंप्रकाश आहे. आत्मा पक्ष आहे,
स्वयंप्रकाशत्व आपलं साध्य आहे आणि हेतू आहे संवित कर्मताम अंतरेण अपरोक्षत्वात, हा आहे हेतू. आणि संवेदनवत हा आहे दृष्टांत. आत्मापक्ष, स्वयंप्रकाशत्व साध्य, संवित कर्मताम अंतरेण अपरोक्षत्वात हा संपूर्ण आहे हेतू. तर या हेतूमध्ये एक भाग आहे विशेषण, एक भाग आहे विशेष्य. विशेषण प्रथम भाग जो असतो त्याला म्हणतात विशेषण भाग, नंतरचा जो भाग आहे त्याला म्हणतात विशेष्य भाग. पहिलं विशेषण आहे संवित कर्मताम अंतरेण, याला म्हणतात विशेषण. आणि अपरोक्षत्व हा आहे विशेष्य. म्हणून संपूर्ण विशिष्ट हेतू झाला संवित कर्मताम अंतरेण अपरोक्षत्वात. याचा अर्थ काय आहे? संवित म्हणजे ज्ञानाच्या कर्मते वाचून, अर्थात ज्ञानाच्या विषयत्वा वाचून हा आत्मा अपरोक्ष आहे. जो जो वस्तू, जी जी वस्तू ज्ञानाचा विषय न होता, कोणत्याही ज्ञानाचा विषय न होता अपरोक्ष रूप असते, अपरोक्ष असते, तर ती स्वयंप्रकाश असते, असा हेतूचा अर्थ आहे. काय अर्थ आहे? कर्मचा अर्थ करायचा ज्ञानाचं विषयत्व. ज्ञानाचं विषयत्व वाचून, अंतरण म्हणजे शिवाय वाचून, ज्ञानाच्या विषयत्वा वाचून अपरोक्ष रूप असते, ती वस्तू स्वयंप्रकाश असते. झाली व्याप्ती. यत्र यत्र हेतू तत्र तत्र साध्य. काय व्याप्तीचा आकार? जी जी वस्तू ज्ञानाच्या विषयत्वा वाचून अपरोक्ष असते, तर ती स्वयंप्रकाश असते. तर याकरता पहिल्यांदा दृष्टांत दिला जातो. दृष्टांत या ठिकाणी दिलेला आहे संवेदनवत, म्हणजे वृत्ती ज्ञान. एखाद्या पदार्थाचं आपल्याला ज्ञान झालं, घटज्ञान झालं, पण एकदा झालेलं ज्ञान, त्या ज्ञानाविषयी आपल्याला संशय येतो का? ज्ञान झालं, पुन्हा त्या ज्ञानाला प्रकाशन करण्याकरता इतर कोणत्याही ज्ञानाची आवश्यकता नाही. म्हणून झालेलं जे वृत्ती ज्ञान आहे, त्या वृत्ती ज्ञानाला, ते वृत्ती ज्ञान संवित म्हणजे ज्ञानाच्या विषयत्वा वाचून काय होतं? अपरोक्ष आहे. त्या ज्ञानाचा प्रकाश करण्याकरता पुन्हा दुसरं आणखीन एक ज्ञान आपण मानतो का? नाही. म्हणून संवेदनवत हा दृष्टांत दिला. असं सिद्धांतानं दिलेले हे अनुमान आहे स्वयंप्रकाशत्वा करता. तर आता नच विशेषण असिद्ध हेतू, पूर्वपक्षानं दोष दिला. कोणता दोष दिला? हा जो तुम्ही हेतू दिला स्वयंप्रकाशत्व सिद्ध करण्याकरता, तर हा हेतू दोषानं युक्त आहे. कोणता दोष हेतूमध्ये? विशेषण असिद्ध हेतू आहे. विशेषण असिद्ध हेतू कशाला म्हणायचं? की ज्या हेतूमधील विशेषण भाग जो आहे पक्षाच्या ठिकाणी न राहणं, याला म्हणतात विशेषण असिद्ध हेतू. या ठिकाणी असं आहे, काही वेळेला विशेष असिद्ध हेतू पण असतो. म्हणजे हेतूमधला जो विशेष भाग आहे, तर तो पक्षाच्या ठिकाणी न राहणं, याला विशेष असिद्ध हेतू असं म्हणतात. तर असाही दोष काही वेळेला येत असतो. तर या ठिकाणी जो दोष दिलेला आहे विशेषण असिद्ध हेतू, म्हणजे हेतूमधला नाही, ते नाही, ते तर्काचा विषय. इथं फक्त एवढंच आहे, दोष दिला जातो की हा दुष्ट हेतू आहे, या दुष्ट हेतूमुळे तुमच्या साध्याची सिद्धी होऊ शकत नाही. मग दोष कोणता दिला? की जो हेतू आहे तुमचा, तुम्ही दिलेला हेतू आहे, त्या हेतूमधला जो विशेषण भाग आहे, हा विशेषण भाग तुमच्या पक्षाच्या ठिकाणी राहत नाही. आणि पक्षाच्या ठिकाणी जर राहत नाही, तर मग त्या पक्षाच्या ठिकाणी साध्याची सिद्धी करील का? हेतूच जर राहत नाही तर साध्याची सिद्धी करील कशी काय? म्हणून हा विशेषण असिद्ध हेतू आहे. काही वेळेला विशेष अंतरेण एवढा भाग हा विशेषण भाग आहे, हा विशेष्य भाग आहे. मिळून विशिष्ट संपूर्ण हेतू झाला. तर सांगितलं माहिती म्हणून. विशेषण असिद्ध कधी असतो, विशेष असिद्ध म्हणजे काय? तर या ठिकाणी शब्दाला विशेषण असिद्ध हा हेतू आहे. मग विशेषण आहे संवित कर्मता अंतरेण. मग आता आत्म्याच्या ठिकाणी संवित म्हणजे ज्ञानाचा विषयत्व पूर्वपक्षी मानतो, आणि सिद्धांत म्हणतात आत्मा ज्ञानाचा विषय होत नाही. तर आत्मनः विशेषण असिद्ध हेतू पूर्वपक्षी म्हटला, तर सिद्धांताला सांगतात न, हे तुझं म्हणणं बरोबर नाही. आमचा हेतू निर्दुष्ट आहे, विशेषण असिद्ध हेतू नाही. आत्मनः संवित कर्मत्वे कर्मकर्तृभाव विरोध प्रसंगात, जर तो म्हटला काय, संवित जी आहे, आत्मा जो आहे हा संवित संवितचं कर्म आहे, अर्थात ज्ञानाचं विषयत्व त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे, असं पूर्वपक्षाच्या प्रमाणे मानलं तर काय अडचण येते?
आत्मन संवित कर्मत्वे, आत्मा हा ज्ञानाचा विषय होतो असं जर मानलं तर ज्ञान जे आहे, दुसरी जी संवित आहे ही स्वयंप्रकाशच म्हणावं लागेल ना. का जड प्रकाशन करू शकेल आत्म्याचं? आत्मा स्वयंप्रकाश आहे, त्याचं जड प्रकाशन करेल का? नाही. त्याचं प्रकाशन करण्याकरता दुसरा चेतन आत्मा मानावा लागेल ना. मग जर चेतन आत्मा मानला तर दुसरा मानला तरी पण तोही काय आहे? आत्माच आहे. मग दोन आत्मे दोन आहेत का? आत्मा एकच आहे. मग आत्मा जर एक आहे ते सांगतात आत्मनः संवित कर्मात, म्हणजे आत्म्याची संवित जर कर्म मानली, अर्थात आत्मा जो आहे ज्ञानाचा विषय मानला, तर मग दोष येतो. कोणता दोष सांगितला? कर्म कर्तृविरोध भाव प्रसंगात. एक आहे कर्म, कर्म जे आहे कर्त्याहून भिन्न असतं, परंतु ज्याला जाणायचंय तोही आत्माच आहे आणि जो जाणणार आहे तोही आत्माच आहे. म्हणजे ज्याला जाणायचंय ते होतं कर्म आणि जो जाणणार आहे त्याला म्हणतात कर्ता. म्हणजे कर्ता वेगळा आणि कर्म वेगळं. परंतु या ठिकाणी ज्या संवेदने आत्म्याला विषय केलं तर दोन्ही एकच असल्यामुळे त्या ठिकाणी कर्म कर्तृविरोध नावाचा दोष येतो है ना. एकच कर्ता आहे आणि जो जो कर्ता आहे तोच कर्म आहे, असं घडतं का? असं घडत नाही. म्हणून तुला एकंदरीत असं म्हणता येणार नाही की आत्मा हा ज्ञानाचा संवितचा विषय आहे असं तुला म्हणता येणार नाही. म्हटला तर कर्म कर्तृविरोध भाव प्रसंगा. मग म्हटला आम्ही त्याची संगती सांगतो. पूर्वपक्ष काय म्हणेल? आम्ही संगती सांगतो की एकच वस्तू, आम्ही संगती सांगतो. म्हणजे हा जो हेतू आहे हा विशेषण असिद्धच आहे. सिद्धांतांना सांगितलं की विशेषण असिद्ध हेतू नाही जर मानला तर कर्म कर्तृविरोध नावाचा दोष येतो. तर पूर्वपक्ष अभिप्रेत्य परिहार चाल त्याच्यामध्येच. तर सिद्धांतानं म्हटलं, काय म्हटलं सिद्धांतानं? तर जो ज्ञानाचा विषय मांडली संवेद, आत्मविषय मानला तर कर्म कर्तृविरोध नावाचा दोष येतो. असं म्हटल्यानंतर तरी देखील पूर्वपक्ष म्हणतो नाही, आम्ही जे म्हणतो ना ते बरोबरच आहे. काय बरोबर आहे? की हा हेतू विशेषण असिद्ध हेतू आहे. कारण का? आत्मा ज्ञानाचा विषय होऊ शकतो. कसा होऊ शकतो? तर तो म्हणतो पहा, स्वस्वरूपेण कर्तृत्वम विशिष्ट रूपेण कर्मत्वम इति अविरोधः इति चेत इतिपर्यंत. तेच आता पुढे आता तेच दिलेलं आहे. तर आम्ही म्हणतो की हा जो आत्मा आहे, सिद्धांती सगळं म्हणत असताना मग तुम्ही असं म्हणाल तर आम्ही याला असं उत्तर देतो, तुम्ही असं म्हणाल तर आम्ही असं याला उत्तर देतो, असं. आता पूर्वपक्ष म्हणेल, आता पूर्वपक्ष बोलेल की काय बोलेल? पहिल्यांदा सिद्धांतानं खंडन केलं की कर्म कर्तृविरोध नावाचा दोष येतो म्हणून विशेषण असिद्ध हा हेतू आम्ही दिलेला नाही. पण तरी देखील पुन्हा पूर्वपक्ष म्हणेल की हा हेतू विशेषण असिद्धच आहे. का बरं? कारण आम्ही सिद्ध करतो एकच असणारा आत्मा कर्ताही होतो आणि एकच असणारा आत्मा कर्मही होतो. कसा होतो? तर ते सांगतात स्वस्वरूपेन कर्तृत्वम विशिष्ट रूपेन कर्मत्वम. स्वरूपानं शुद्ध चैतन्य स्वरूप जो आत्मा आहे तर तो स्वस्वरूपानं जो आत्मा कसा आहे? कर्ता आहे. आणि विशिष्ट रूपानं जो आत्मा देहादिकांना घेऊन तो कर्म व्हायला काय हरकत आहे? म्हणजे त्या आत्म्याला ज्ञान, त्या आत्म्याचं ज्ञान विषय तो व्हायला काय हरकत आहे? असं यदा कदाचित म्हणेल.
स्वस्वरूप चैतन्य शुद्ध स्वरूपानं करता आहे आणि विशिष्ट रूपानं कर्म होईल. विशिष्ट रूपानं म्हणजे विशेषणाला घेऊन जो आहे विशिष्ट म्हणजे देहादिक इत्यादिकांना घेऊन शुद्ध चैत अधिष्ठान प्रत्येकात्मा आहे त्या रूपानं तो करताय आणि देहादिक उपाधिकांना स्वीकारून तो कर्म झाला. विशिष्ट रूपे ना विशेषणाने युक्त ते विशिष्ट अशा स्वरूपानं कर्मत्व त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी याला काय हरकत आहे. इति अविरोध अशा प्रकारे आत्मज्ञानाचा विषय होऊ शकतो. इति अविरोध तरी याद्वारा अविरोध आहे, काय हरकत नाही. आत्म्याच्या ठिकाणी ज्ञानाचं विषयत्व येऊ शकतं. इति चेत असं जर म्हणशील तर त्याला सिद्धांत म्हणतात हे बरोबर नाही. का बरोबर नाही. गमन क्रियायामापी एकस्यैव स्वरूपेण कर्तृत्वं विशिष्ट रूपेण कर्मत्वं इति अतिप्रसंगात. एकाच पुरुषाच्या ठिकाणी गमन क्रिया घडते, चालण्याची क्रिया घडते. तर त्या चालण्याच्या क्रियेमध्ये असं कधी घडतं का तो चालणारा जो आहे हा शुद्ध आत्मस्वरूपेनं कर्तृत्व शुद्ध स्वरूपान त्याच्या ठिकाणी कर्तृत्व आहे आणि विशिष्ट म्हणजे देहादिकांना स्वीकारून कर्मत्व आहे. असं कुठं घडतं का. तर शुद्ध स्वस्वरूपानं आत्मा जो आहे त्याच्या ठिकाणी कर्तृत्व आहे आणि देहादिकांना घेऊन कर्मत्व आहे. असं कुठं घडतं का व्यवहारामध्ये. मनुष्य इथपासून तिथपर्यंत गावाला जाईल, जाणारा करता होईल, गाव कर्म होईल, पण तोच आत्मा शुद्ध स्वरूपानं करता आहे आणि देहादिकांना घेऊन कर्म आहे. असं कुठं घडतं का. असं कुठेही घडत नाही. तर अतिप्रसंगात असा अतिप्रसंग अतिव्याप्ती होईल जर तो असं मानलं तर. म्हणजे शुद्ध स्वरूपाने करता आणि विशिष्ट रूपाने कर्म मानलं तर इथंही हा शुद्ध आत्मा गेला कुठे देहाला गेला असं कुठं म्हणतं का आपण. मनुष्य गावाला गेला म्हणताय. म्हणून तो आत्मा गमनक्रियायामापी गमनक्रियेमध्ये देखील एकाच स्वरूपानं कर्तृत्व विशिष्ट रूपानं कर्मत्व या ठिकाणी अतिप्रसंग होईल. म्हणून तुला हा आम्ही दिलेला हेतू जो आहे हा विशेषण असिद्ध हेतू आहे असं म्हणता येणार नाही. एकंदरीत हे ठरलं आत्मज्ञानाचा विषय होत नाही. आत्मज्ञानाचा विषय न होता देखील अपरोक्ष रूप आहे आणि म्हणूनच स्वयंप्रकाश आहे. त्याला आता हेतू कसा निर्दिष्ट आहे हे सांगितलं. तो आता हेतूविषयी थांबला. मग आता त्याने दुसरीकडे दोष देण्यासाठी सुरुवात केली. दुसरीकडे कुठे दोष देतो तो दृष्टांतामध्ये. कारण दृष्टांत जर ठीक नसेल तर मग त्या अनुमानाची देखील सिद्धी होत नाही. दृष्टांत द्यावाच लागतो. तो अन्वय दृष्टांत असो किंवा व्यतिरेक दृष्टांत असो दृष्टांत मात्र द्यावाच लागतो. दृष्टांत जर दिला गेला नाही तर मग ते अनुमानही सिद्ध आहे असं म्हणता येत नाही. तर त्याने दृष्टांतात दोष शोधला. न च साधन विकल दृष्टांत. त्याने दोष काय शोधला की तुम्ही दिलेलं जे अनुमान आहे त्या अनुमानाचा जो काय दृष्टांत आहे हा साधन विकल आहे. साधन विकल म्हणजे काय. साधन जे साधन आहे तर ते साधन दृष्टांतामध्ये न राहणं. साधन कोणतं आहे की साधन म्हणजे हेतू. जो हेतू दिलेला आहे हा हेतू दृष्टांतामध्ये राहत नाही. दृष्टांत आहे संवेदनवत. यामध्ये हेतू राहत नाही. कोणता हेतू. संवित कर्मतामांतरेण अपरोक्षत्व. संवेदनस्य अपा न च साधन विकल दृष्टांत. पण तुला असंही म्हणता येणार नाही की आम्ही दिलेला दृष्टांत हा साधन विकल आहे म्हणजे हेतूनं रहित आहे. दृष्टांतामध्ये हेतू राहत नाही असं नाही. दृष्टांतामध्येही हेतू राहतो. दृष्टांत आहे संवेदनवत. जे आपल्याला काही वृत्ती ज्ञान होतात हा जरा दृष्टांत. कारण त्या वृत्ती ज्यावेळेस उत्पन्न होते त्या वृत्ती अधिष्ठान साक्षी चैतन्य आहेच आहे. ते चैतन्यच काय करतं त्या वृत्तीद्वारा पदार्थांचं प्रकाशन करतं. पुन्हा त्या वृत्तीला आणखीन कोणाची आवश्यकता आहे का नाही. वृत्ती ज्ञान समकाल प्रत्यक्ष आहे. ज्या क्षणी वृत्ती उत्पन्न होते त्या वृत्तीचं चिदाभास त्या जे विषय असेल त्याचं सर्वांचं प्रकाशन करतो. त्यामुळे त्या वृत्तीला पुन्हा प्रकाशित करण्याकरता आणखी कोणाची आवश्यकता आहे का संवेदनाची इत्यादिकांची नाही. म्हणून म्हणतात की संवेदनवत हा दृष्टांत आहे. त्याच्यामध्ये हेतू राहतो. पा एखाद्या आपल्या घटाचं ज्ञान झालं त्या घटाच्या ज्ञानाकरता संवित कर्मता अंतरेनं त्या ज्ञानाला प्रकाशित करण्याकरता पुन्हा दुसरी कोणती संवित आहे का. म्हणजे ज्ञानाचं विषयत्व न होता त्याचा आपणाला ज्याचं ज्ञान झालं त्याचं प्रत्यक्ष ज्ञान होतंच की संवेदनाचं.
म्हणून तुम्हाला हा दृष्टांत साधन विकल आहे असं म्हणता येणार नाही. तेच पुढे स्पष्टीकरण केलं. हा दोष कोणाकडे येतो, कोणाच्या दृष्टीने येतो? न्यायमतानुसार हा दोष येतो. कोणता? हा दृष्टांत साधन विकल आहे. त्यांच्या मतात काय मानतात ते दिले वाचतो. संवेदनस्य संवेदन अंतरा अपेक्षायाम अनवस्थानात. संवेदनस्य सिद्धांत त्याला सांगतात की एक वृत्ती ज्ञान झालं, त्या वृत्ती ज्ञानाला प्रकाशित करण्याकरता पुन्हा दुसरं वृत्ती ज्ञान मानलं. संवेदनांतरा अपेक्षायाम, दुसऱ्या संवेदची अपेक्षा केली तर अनवस्था नावाचा दोष येतो. पुन्हा त्याला प्रकाशन करणारी तिसरी संवित, चौथी संवित अशी अनवस्था दोष येतात. तर्कमते, न्यायमतामध्ये घटः घटज्ञानेन भासते घटज्ञानम अनुव्यवसायेन इति संवेदनवत स्वप्रकाश दृष्टांत साधन विकला इति चेत. म्हणजे न्यायमताला अनुसरून हा दोष दिला. कोणता? की तुम्ही दिलेला दृष्टांतात साधन विकल आहे. न्यायमतामध्ये काय म्हणतात? अयम घटा असं ज्ञान प्रथम होतं, त्याला म्हणतात ते व्यवसाय ज्ञान. आणि हे ज्ञान झाल्यानंतर ते ज्ञान पुन्हा नेत्याला झालं पाहिजे. त्याकरता घटज्ञानवान अहम, मी घटज्ञानवाला आहे असं जे द्वितीय ज्ञान होतं त्याला ते म्हणतात अनुव्यवसाय ज्ञान. म्हणजे त्या व्यवसाय ज्ञानाचा प्रकाश करणारं दुसरं ज्ञान मानतात अनुव्यवसाय ज्ञान. मग त्या पहिल्या ज्ञानाला प्रकाशित करणारं कोणतं ज्ञान आहे? दुसरं ज्ञान आहे. म्हणून पहिलं ज्ञान दुसऱ्या ज्ञानाचा विषय झालं की नाही? जे पहिलं व्यवसाय ज्ञान आहे ते अनुव्यवसाय ज्ञानाचं विषय झालं. त्यामुळं ज्ञानाचा विषयत्व येतं की संवेदला ज्ञानाचं विषयत्व येतं. आणि तुम्ही संवेदनवत म्हणजे दृष्टांतामध्ये जो काही आपण संवेदनवत दृष्टांत दिला, वृत्ती ज्ञानाचा दृष्टांत दिला, या वृत्ती ज्ञानाच्या दृष्टांतामध्ये आपण मानत नाही, हे न्यायमतामध्ये मानतात की पहिल्यांदा पदार्थ आहे असं ज्ञान होतं, तदनंतर ते त्या पदार्थाच्या ज्ञानवाला मी आहे असं द्वितीय अनुव्यवसाय ज्ञान होतं. आणि म्हणून मग त्यावेळेस त्या प्रथम ज्ञानाला प्रकाशित करणारं द्वितीय ज्ञान आहे. मग जे संवेदनवत दृष्टांत दिला, जे काही ज्ञानवत वृत्ती ज्ञानाप्रमाणे प्रमाण दृष्टांत दिला, या दृष्टांतामध्ये ज्ञानाचं विषयत्व आहे की नाही? ज्ञानाचं विषयत्व आहे. अर्थात व्यवसाय ज्ञानाचा विषय केलेला आहे. कुणी विषय केलं? अनुव्यवसाय ज्ञानाने विषय केलं. म्हणून संवेदनवत हा दृष्टांत साधन विकल आहे. म्हणजे या दृष्टांतामध्ये हेतू राहत नाही असं त्यानं दोष दिला न्यायमताला अनुसरून. पण म्हणतात घटज्ञानम अनुव्यवसायन इति संवेदनवत, संवेदनाप्रमाणे असा हा स्वयंप्रकाशत्वाविषयी दृष्टांत दिलेला आहे, हा साधन विकल आहे असं म्हणशील तर हा दृष्टांत साधन विकल नाही. कारण दृष्टांतामध्येही हेतू राहतो. कारण का? आम्ही तुमच्याप्रमाणे मानत नाही. व्यवसाय ज्ञान होतं पहिल्यांदा, व्यवसाय ज्ञानाला प्रकाशन करणारं अनुव्यवसाय ज्ञान, मग त्यात दोष येतो. कसा दोष येतो? व्यवसाय ज्ञानाला प्रकाशन करणारं अनुव्यवसाय ज्ञान, मग ते तरी तुम्ही कसं काय प्रकाशित म्हणतात? त्याला कोणतरी प्रकाशित करणार मानावं लागेल ना तुम्हाला. मग कुठेतरी तुम्हाला थांबावंच लागेल ना. त्यापेक्षा प्रथमच थांबून ते ज्ञान स्वयंप्रकाश असं माना की, असं त्यांच्यावरती वेदांतानं दोष दिलेला आहे. न ज्ञानस्य ज्ञानांतरेण भासमान अभावात साधन विकला. हा कारण ज्ञान जे आहे एक ज्ञान झालं तर ते ज्ञानस्य ज्ञानांतरेण म्हणजे त्याला प्रकाशित करण्याकरता दुसऱ्या ज्ञानाच्या द्वारा प्रकाशित करणं भासमान अभावात असं कुठेही घडत नाही. ज्या क्षणी आपलं वृत्ती ज्ञान होतं त्या क्षणी त्या वृत्तीस्थ वृत्ती ज्या ज्या आकारात झाल्या असेल त्याचं आपल्याला ज्ञान होतं. पुन्हा त्या वृत्तीला प्रकाशित करण्याकरता कोणाची आवश्यकता नाही दुसऱ्या याची. म्हणून ज्ञानस्य ज्ञानांतरेण भासमान अभावात, ज्ञानाचं दुसऱ्या ज्ञानाच्या द्वारा प्रकाशित करण्याचा अभाव आहे. म्हणून आम्ही जे दिलेला दृष्टांत आहे संवेदनवत, हा दृष्टांत साधन विकल नाही. आम्ही तुमच्या मताप्रमाणे मानत नाही की व्यवसाय ज्ञान त्याला प्रकाशित करणारं पुन्हा अनुव्यवसाय ज्ञान, ज्या क्षणी ज्ञान होतं ते ज्ञानच त्या पदार्थांचा प्रकाश करतं, त्याच्याकरता पुन्हा दुसरी कोणाची आवश्यकता नाही. म्हणून आमचा दृष्टांतही साधन विकल नाही, अर्थात निर्दिष्ट दृष्टांत आहे. आणि आमचा हेतू जो आहे विशेषणाचा हेतू आहे असंही मात्र मुळीच नाही. आमचा हेतू निर्दिष्ट असल्यामुळे स्वयंप्रकाशत्व रूप जे साध्य आहे त्या साध्याला सिद्ध करणारा आहे. एकंदरीत स्वयंप्रकाशत्व सिद्ध झालं. ननु
आत्मनः स्वप्रकाशत्वेन सिद्धत्वेऽपि ब्रह्मलक्षण अभावात् न ब्रह्मत्व सिद्धिः इति आशंक्य तल्लक्षणं तत्र योजयति. आत्मनः स्वप्रकाशत्वेन सिद्धत्वेऽपि आत्मा स्वयंप्रकाश आहे हे जरी सिद्ध झालं तरी देखील ब्रह्मलक्षण अभावात आत्म्याच्या ठिकाणी ब्रह्माच्या लक्षणाचा अभाव आहे. न ब्रह्मत्व सिद्धी. ठीक आहे, स्वयंप्रकाशत्व सिद्ध झाली म्हणून काय झालं, आत्मा ब्रह्मरूप असं सिद्ध झालंय का? कारण त्या आत्म्याच्या ठिकाणी ब्रह्मलक्षणाचा अभाव आहे. अशी शंका केली असता तल्लक्षणम न ब्रह्मलक्षणम जे जे आहे तत्र न आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कसं आहे त्याची योजना करतात. सत्यम ज्ञानम अनंतम चेती ब्रह्मलक्षणम यह अस्ति. जे सत्य स्वरूप आहे, त्रिकालाबाधित, ज्ञान स्वयंप्रकाश आहे, अनंत त्रिविध परिच्छेद रहित आहे. इथे असं जे काही सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म श्रुतीत सांगितलेल्या ब्रह्माचं लक्षण यह अस्ति, अर्थात आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देखील आहे. कारण लक्षण साम्यात एकत्व सिद्धी, जे लक्षण तिथे आहे ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे, अर्थात दोघांचं ऐक्य आहे. म्हणून ब्रह्मत्वाची सिद्धी झाली. सत्यम ज्ञानम अनंतम इति श्रुत्या, या श्रुतीच्या द्वारा ब्रह्माचं जे लक्षण सांगितलं ते लक्षणच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विद्यमान आहे. मग आता तीनही लक्षणं आत्म्याच्या ठिकाणी कशी आहेत त्याचं प्रतिपादन करतात. आत्मनः सत्यत्व उपपादनाय तावत सत्यत्वस्य लक्षणम आह. पहिल्यांदा आत्मा सत्य स्वरूप आहे ते प्रतिपादन करण्याकरता आपण प्रत्येक आत्मा आपलं स्वरूप सत्य आहे ते प्रतिपादन करण्याकरता तावत प्रथम सत्यत्वस्य लक्षणम आह. सत्यत्वाचं काय स्वरूप आहे, सत्य कशाला म्हणतात त्याचं कथन करतात. सत्यत्वं बाधराहित्यं सत्यत्वं बाधराहित्यं सत्यत्वं बाधराहित्यं सत्यत्वं बाधराहित्यं जगद्बाधैकसाक्षिणः 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 बाधः किं साक्षिको ब्रूहि बाधः किं साक्षिको ब्रूहि बाधः किं साक्षिको ब्रूहि बाधः किं साक्षिको ब्रूहि न त्वसाक्षी कयिष्यते न त्वसाक्षि कयिष्यते न त्वसाक्षि कयिष्यते न त्वसाक्षि कयिष्यते. सत्यत्वं बाधराहित्यं जगद्बाधैकसाक्षिणः बाधः किं साक्षिको ब्रूहि न त्वसाक्षि कयिष्यते. सत्यत्वं बाधराहित्यं जगद्बाधैकसाक्षिणः बाधः किं साक्षिको ब्रूहि न त्वसाक्षि कयिष्यते. सत्यत्वं बाधराहित्यं जगद्बाधैकसाक्षिणः बाधः किं साक्षिकः ब्रूहि न तु असाक्षिकः इष्यते. बाधराहित्यं सत्यत्वं जगद्बाधैकसाक्षिणः बाधः किं साक्षिकः ब्रूहि असाक्षिकः तु न इष्यते. सत्यत्वाची व्याख्या करतात. बाधराहित्यं सत्यत्वं, ज्याचा कधीही बाध होत नाही, अर्थात ते कधी मिथ्या ठरत नाही, नित्य आहे, त्याला सत्य असं म्हणतात. सत्यत्वं बाधराहित्यं जगद्बाधैकसाक्षिणः, जो जगताचा बाध केल्यानंतर जो जगतबाधाचा साक्षी आहे, साक्षीरूप जो आत्मा आहे, तर त्याचा जगद्बाधैकसाक्षिणः, जगतबाधाचा जो एक साक्षी आहे, साक्षीरूप प्रत्येक आत्मा आहे, त्याचा बाध जर म्हणत असेल तर बाध किम साक्षिका ब्रूहि, त्या प्रत्येक आत्म्याचा बाध करणारा, त्याचं प्रकाशन करणारा, मिथ्यात्व निश्चय करणारा, त्याच्या अभावाचं प्रकाशन करणारा जो साक्षी मानावाच लागेल की नाही. मग तो साक्षी बाध किम साक्षिका ब्रूहि, त्याचा साक्षी कोण आहे सांग बरं. म्हणजे आत्म्याचा जर अभाव म्हणत असेल तर त्या आत्म्याचा अभाव सांगणारा, त्याचं प्रकाशन करणारा साक्षी कोण आहे सांग बरं तू. कारण तो म्हणे साक्षी नाही, तर असे तुझी गोष्ट त्याला काय प्रमाण आहे का.
असाक्षिक तो न इष्यते. साक्षीरहित बाध हा कुठेही होत नाही. कोणत्याही गोष्टीला प्रामाण्य पाहिजे. व्यवहारात कोणतीही गोष्ट म्हटलं तर त्याला साक्षी असावाच लागतो, व्यवहारात लागतो. तर परमार्थात तर काम भागेल का? नाही. कोणत्या गोष्टीला साक्षी पाहिजे, प्रामाण्य पाहिजे की नाही का? असाक्षिका बाधा न इष्यते. ठीक आहे. बाधराहित्यम सत्यत्वम. जे बाधरहित आहे, बाध शून्यत्वम सत्यत्वम. ज्याचा बाध होत नाही त्याला म्हणतात सत्य. बाध म्हणजे काय? मिथ्यात्व निश्चय. सत्यम अबाध्यम बाध्यम मिथ्या तद्विवेका इति पूर्वाचार्यैहि उक्तत्वात् बाध शून्यत्वम सत्यत्वम. जे बाधाने रहित आहे त्याला सत्य असं म्हणतात. सत्य कशाला म्हणायचं? अबाध्यम, ज्याचा कधीही बाध होत नाही. त्रिकाला बाध्यत्वम सत्यत्वम. तिन्ही कालात ज्याचा बाध होत नाही त्याला म्हणतात सत्य. पुढे सत्यम बाध्यम मिथ्या, ज्याचा बाध होतो त्याला मिथ्या असं म्हणतात. इति तद्विवेका. असा सत्या मिथ्याचा विवेक, पृथक्करण ही जी गोष्ट आहे, पूर्व आचार्य हे उक्तत्वात. पूर्वीचे जे आचार्य आहेत यांनी सांगून ठेवलं. सत्य कशाला म्हणायचं? याचा बाध होत नाही अबाध्य वस्तूला सत्य म्हणायचं. जिचा बाध होतो त्या वस्तूला मिथ्या असं म्हणायचं. असा विचार पूर्वीच्या आचार्यांनीच करून ठेवलेला आहे. अस्तु प्रकृते किमायातम इति आता आह. ठीक आहे, तुम्ही सत्य कशाला म्हणतात, मिथ्या कशाला म्हणतात, ही गोष्ट सांगून ठेवली आचार्यांनी. पण प्रस्तुत विषयाशी ते असू द्या. प्रकृते प्रस्तुत विषयाशी काय संबंधित आहे असं म्हणतात तर संबंधित आहे. काय कसा संबंध आहे की जगत बाध हे साक्षीनः. स्थूल सूक्ष्म संपूर्ण जगताचा बाध होतो. त्या बाधाचा जो काय प्रत्येक आत्मारूप साक्षी आहे, आत्मा आहे, तर त्या आत्म्याचाही तू जर बाध मानू लागला तर सांग बरं, बाध किम साक्षिक ब्रूही. त्या प्रत्येक आत्म्याचा बाध मिथ्यात्व निश्चय जो मानतोस तू, तर त्याचा साक्षी कोणी सांग बरं. जगतः स्थूल सूक्ष्म शरीरादि लक्षणस्य यो बाधः सुप्ति मूर्छा समाधिषु अविद्यमानता तत्साक्षित्वेन एव वर्तमानस्य आत्मनः बाधः किं साक्षिकः क साक्षी अस्य अध्यासस्य असौ किं साक्षिकः न कोपी साक्षी विद्यते इत्यर्थः. जगतः, जगताचं स्वरूप सांगतात स्थूल सूक्ष्म शरीरादि लक्षणस्य. स्थूल सूक्ष्म शरीर स्वरूप अशा प्रकारचे काही जगत आहे. तर जगताचा यो बाधः, जगताचा जो बाध, स्थूल सूक्ष्म शरीरात्मक संपूर्ण जगताचा बाध न मिथ्यात्व निश्चय. अर्थात सुप्ती मूर्छा समाधीषु अविद्यमानता, किंवा या जगताची सुप्ती म्हणजे झोपेमध्ये, मूर्छा समाधी अवस्थेमध्ये अविद्यमानता आहे ना, अभाव प्रतीतीला येतो. असा जो काही अभाव असेल किंवा जागृतीमध्ये स्थूल सूक्ष्म शरीरांचा भाव असेल, भाव आणि अभाव या दोन्ही गोष्टींचा तत्साक्षित्वेने व वर्तमानस्य, त्यांच्या साक्षीरूपानं, भाव अभावाचा जो काही साक्षीरूपानं वर्तमानस्य आत्मनः, विद्यमान असणारा आत्मा, जो आत्मा आहे तो भावांचंही प्रकाशन करतो आणि अभावाचंही प्रकाशन करतो. जागृत स्वप्नावस्थेमध्ये स्थूल सूक्ष्म शरीरांचे भाव आहे मिथ्या रूपानं, आणि सुप्ती मूर्छा समाधी इत्यादी अवस्थांमध्ये सगळ्याचा अभाव आहे, अविद्यमानता आहे, अभाव आहे. तर अशा तत्साक्षित्वेनं जे स्थूल सूक्ष्म शरीरादी जे काही मिथ्या आहेत त्या मिथ्या शरीरांचं म्हणा किंवा सुप्ती मूर्छा समाधी इत्यादिकामध्ये या सर्वांचा अभाव आहे. एका आहे मिथ्या, एका ठिकाणी आहे अभाव. या दोघांचंही, मिथ्या पदार्थांचंही अभावरूप पदार्थांचंही अभावाचंही साक्षीत्वेनं, साक्षीत्वेनं साक्षी स्वरूप रूपानं, प्रकाशन रूपानं वर्तमानस्य आत्मनः, विद्यमान असणारा जो आत्मा नित्य विद्यमान आहे. अवस्था जातात येतात, पदार्थ जातात येतात, परंतु आत्मा मात्र नित्य विद्यमान आहे. तर त्या नित्य विद्यमान असणाऱ्या आत्म्याचा जर तू बाध म्हणत असेल, त्याचाही अभाव म्हणत असतील किंवा मिथ्यात्व निश्चय म्हणत असेल, तर मग बाधः तू किम साक्षिकः, याचा अर्थ करतात कह साक्षी अस्य बाधस्य किम साक्षिकः. तर आत्म्याचा जर बाध म्हणत असेल तर आत्म्याचा बाध होतो हे कळलं कोणाला, त्याचा साक्षी कोण आहे, त्याचं प्रकाशन करणारा कोण आहे. अस्य
क साक्षी अस्य बाधस्य, आत्म्याचा जो बाध होतो त्याचा कोण साक्षी आहे सांग बरं. असो किम साक्षी कह, कोणत्या साक्षीनं तो आत्म्याचा बाध मानतो की त्या आत्म्याचा बाध, आत्म्याचा अभाव त्या साक्षीला कळाला, त्या साक्षीमुळं आत्म्याच्या अभावाचं प्रकाशन झालं असं सांग बरं. न कोपी साक्षी विद्यते, तुला कोणी सांगता येणार नाही की आत्म्याचा अभाव होतो, असा साक्षी सांगता येणार नाही. बरं म्हटले नका काय येणार, कारण आपला आपला अनुभव आहे असं कोणा, अभाव आहे असं कोणाला तरी ज्ञात आहे का नाही. त्यामुळे साक्षीला ज्ञान होतं की आत्म्याचा अभाव आहे असं सांगता येणार नाही. मग म्हटले असाक्षी का, साक्षी जरी नसला म्हणजे आत्म्याचा अभाव आहे याचं प्रकाशन करणारा कोणी नसला तर देखील आत्म्याचा अभावच आहे. तर त्याला सांगतात असाक्षिकः अपि आत्मबाध किं न स्यात् इति आशंक्य. पूर्वपक्षी म्हणतो जरी आम्हाला साक्षी सांगता आला नाही तरी असाक्षिकः अपि आत्मबाधः, असाक्षिक म्हणजे साक्षीरहित देखील आत्म्याचा बाध होतो, आत्म्याचा मिथ्यात्व निश्चय होतो की आत्म्याचा अभाव होतो. असं व्हायला काय हरकत आहे, कशाला आम्हाला साक्षी विचारता. सिद्धांत त्याला सांगतात असाक्षिक तो न इष्यते, जो असाक्षिक आहे त्याला काय प्रामाण्यच नाही. तुझ्या मनाला आला म्हणून बोलला, त्याला कोणतरी प्रामाण्य पाहिजे ना कुणाचं. जरी ज्ञान झालं कुणाला, नाही नाही झालं का हो, कसं झालं सांगा ना, कोणतरी साक्षी नाही नाही झालं म्हणा असं केवळ हट्टानं म्हणून चालेल का, नाही. ते सांगतात साक्षीरहित बाध न अभ्युपगंतव्य, हा साक्षीरहित असा बाध, त्याचं प्रकाशन आत्म्याच्या अभावाचं प्रकाशन करणारा जो आहे, साक्षीरहित बाध होतो, आत्म्याचा मिथ्यात्व निश्चय होतो. साक्षीरहित त्याला कोणी साक्षी नाही, प्रकाशन करणारा नाही, अशा प्रकारचा जो बाध तो मानतो न अभ्युपगंतव्य, हा तुला स्वीकार करता येणार नाही. अन्यथा अतिप्रसंगात, अन्यथा अतिप्रसंग येईल, म्हणजे अतिप्रसंग सर्व ठिकाणी अतिव्याप्ती होऊन जाईल. कशी अतिव्याप्ती होईल की कुठलीही गोष्ट माना, काय प्रमाण आहे माना, मी काही माना, काहीच मर्यादा राहणार नाही. शास्त्र कशाचीच काहीच मानण्याची आवश्यकता राहणार नाही. अहो असं का म्हटलं, मला मनाला वाटलं म्हणून म्हटलं. हे मनाला वाटलं हेच काय होईल, प्रामाण्य होईल, सगळी काय होईल, विसंगती होईल सगळ्याच ठिकाणी, हे काहीच राहणार नाही. मनाला वाटलं म्हणून म्हटलं सगळ्या मर्यादांचं उल्लंघन होईल. म्हणून कुठल्या गोष्टीला साक्षी पाहिजे, त्याला प्रामाण्य पाहिजे नाही का. आपण व्यवहारामध्ये देखील अशी गोष्ट दिली आणि आपण व्यवहार घडला, पण या व्यवहाराला घडला त्याला साक्षी कोण होतं, त्यामुळे आपण साक्षी ठेवतोच ना. तसं कोणत्याही गोष्टीचं ज्ञान होण्याकरता साक्षी पाहिजे ना. तसं जर अभाव म्हणतो तर अभावाचं ज्ञान झालं कोणाला सांग बरं, आणि ज्याला ज्ञान झालं असेल तोच साक्षी आहे, ज्ञानस्वरूप असणारा साक्षी, त्याचा अभाव कधी सिद्ध करता येणार नाही. बस काय, बाकीचा विषय आपण कसा, हा आत्म्याचं सत्यत्व कसं आहे, हा नित्य कसा आहे, याचा विचार आपण राहिलेला विचार उद्या करू. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.